लातूर में आईएमए का पद ग्रहण समारोह संपन्न। आईएमए अध्यक्ष पद पर डॉक्टर अभय कदम का चयन। नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज। आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। महिला विंग अध्यक्ष पद पर डॉक्टर ज्योति सूल। इंडियन मेडिकल एसोसिएशन के नए पदाधिकारियों का पद ग्रहण समारोह बुधवार को सांसद डॉक्टर शिवाजी कालके, विधायक अमित देशमुख, स्वास्थ्य उप संचालक डॉक्टर अर्चना भोसले और सरकारी चिकित्सा कॉलेज के अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते की प्रमुख उपस्थिति में संपन्न हुआ। ज्ञात रहे कि आईएमए लातूर के अध्यक्ष डॉक्टर अभय कदम, सचिव डॉक्टर ऋषिकेश हरिदास, महिला अध्यक्ष डॉक्टर ज्योति सूल, सचिव डॉक्टर प्रियंका डावले, कोषाध्यक्ष डॉक्टर अपूर्वा चेपुरे, उपाध्यक्ष डॉक्टर अशोक पोतदार, डॉक्टर वैशाली चपलंगावकर, डॉक्टर ओम प्रकाश भोसले, डॉक्टर हनुमंत किड़ीकर, डॉक्टर आशीष चेपुरे, कोषाध्यक्ष डॉक्टर चांद पटेल, डॉक्टर दीपक गोगले, डॉक्टर वैशाली दाताल, डॉक्टर राखी सारडा, डॉक्टर रचना जाजू, डॉक्टर अर्चना कोबडे, डॉक्टर शारदा इरपतगिरी और डॉक्टर चंद्रज्योति धनगे आदि चुने गए हैं। पद ग्रहण समारोह में लातूर आईएमए के 250 सदस्य उपस्थित थे। विंगची अध्यक्षा आणि आमचा पदग्रहण सोहळा नुकताच माजी वैद्यकीय मंत्री व आपले लाडके लोकप्रिय आमदार माननीय अमित भैया देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत पार पडला आणि आमच्याच डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर आपले रिस्पेक्टेड डॉक्टर शिवाजी काळगे सरही तिथे उपस्थित होते आणि या सगळ्या पदग्रहण सोहळ्यानंतर जी कार्यकारिणी आमची जाहीर झाली आहे त्याच्यानंतर महिला वुमन्स विंगची अध्यक्षा डॉक्टर्स वुमन्स विंगची अध्यक्षा म्हणून आमची स्ट्रॅटेजी अशी आहे की महिलांच्या ज्या समस्या आहे डॉक्टर महिलांच्या ज्या समस्या आहे त्या जाणून घेऊन मग त्या हॉस्पिटल सांभाळण्यासाठी असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातल्या असेल आणि पेशंट्स म्हणून त्यांच्या काय पेशंट येणाऱ्या पेशंटच्या काय समस्या आहे या सगळ्या समस्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि महिला डॉक्टरांच्या समस्या पहिले सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत बिंग वुमन्स डॉक्टर विंगची अध्यक्षा म्हणून। बाकी इतर सगळ्या पूर्ण डॉक्टरांच्या सगळ्या हॉस्पिटलच्या समस्या आपल्याला सपोर्ट करण्यासाठी बघण्यासाठी डॉक्टर अभय कदम सर आहेत, पण तरी महिला डॉक्टरांच्या काय समस्या आहेत त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या असतील किंवा इतरही क्षेत्रातल्या असतील, मेडिकल कॉलेजेसच्या असतील, प्रायव्हेट हॉस्पिटलच्या असतील, हे सगळे आपण जाणून घेणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला डॉक्टरांच्या आरोग्यावर सुद्धा आपण लक्ष देणार आहेत। त्या डॉक्टर आहेत म्हणून त्यांच्या आरोग्याचा आपण विचार करणार नाही असं नाही, तर उलट महिला डॉक्टरांना स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते, कारण की त्यांना घर, करिअर, मुलं आणि बाकी सगळ्या बाहेरच्या गोष्टी खूप हँडल करायच्या असतात। या धकाधकीच्या काळामध्ये त्यांच्याही आरोग्यावर खूप परिणाम होत असतो आणि ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांना स्वतःच्या आरोग्यावर पण लक्ष देण्याची वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे दुर्लक्ष होतं। तर या गोष्टींवर सुद्धा आम्ही लक्ष देणार आहे, त्यांच्यासाठी विविध प्रोग्राम घेणार आहेत, शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावर पण त्यांनी लक्ष द्यावं यासाठी आमचा भर राहणार आहे। तर त्याच्यामध्ये त्यांना किती मानसिक स्वास्थ्य त्यांचं चांगलं होता येईल, त्यांना आनंद भेटेल, हॅपीनेस भेटेल, हे पण आम्ही बघणार आहोत। आणि नुसतं महिला डॉक्टरच नाही तर इतर महिलांसाठी सुद्धा आमचे आजवरही प्रोग्राम्स होत आहेत आणि इथून पुढेही वर्षभर आम्ही ते चालवणार आहेत। त्यात महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांचं कर्करोग हे खूप महत्त्वाचं एक समस्या सध्या उद्भवत आहे, तर कर्करोगावर आमचा भर राहणार आहे, त्याच्या स्क्रीनिंगसाठी, त्याचं माहिती देण्यासाठी आणि जनजागृतीचे कार्यक्रमही आम्ही घेत आहोत आणि इथून पुढेही जास्त प्रमाणात घेणार आहोत। रक्तक्षय, ॲनिमिया, अडोलसंट हेल्थ म्हणजे मुलींच्या काही समस्या असतात महिला मुलींच्या, तर यांचंसुद्धा आम्ही सगळं एक विविध जनजागृतीचे कार्यक्रम घेणार आहोत आणि सगळं आयएमए वुमन्स डॉक्टर्स विंग एक मिळून एक सगळं युनिटीने आम्ही सगळे हे महिला डॉक्टरांसाठी काम करणार आहोत। मी डॉक्टर अभय कदम, प्रेसिडेंट आयएमए इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर। तसं आयएमए म्हणजे मी एकटा जरी अध्यक्ष असलो तरी एकटा नाही, आमचे जंबू बॉडी आहे, त्यामध्ये 5 उपाध्यक्ष आहेत, डॉक्टर अशोक पोतदार, डॉक्टर हनुमंत किनीकर, डॉक्टर आशिष चेपुरे, डॉक्टर चपळगावकर मॅडम, तसेच कोषाध्यक्ष डॉक्टर चांद पटेल व 4 जॉईंट सेक्रेटरीज आहेत व महिला विंग WDW वुमेन्स डॉक्टर विंगच्या डॉक्टर ज्योती सूळ व डॉक्टर प्रियंका डावळे अशी आमची जंबो टीम आहे व विविध समित्या आम्ही नेमलेल्या आहेत। त्या समितीच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवणार आहोत। त्यामध्ये प्रथमतः आमची जी ही संस्था आहे ती
ही संस्था डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. तर डॉक्टरांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तर आम्ही सोडवणार आहोतच, पण त्याचबरोबर आम्ही सामाजिक अनेक उपक्रम राबवणार आहोत. सामाजिक भान ठेवून किंवा समाज आणि डॉक्टर्स यांच्यामधली दरी कशी कमी होईल, यांच्यामध्ये खेळीमेळीचे वातावरण कसे राहील, कसे सुदृढ वातावरण राहील यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर ज्या काही रिक्रिएशनच्या गोष्टी असतात, खेळ असतील, उदाहरणार्थ कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील, त्या पण आमच्या डॉक्टरांच्या सहभागातून आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. होय. की आम्हाला दर 3 वर्षाला रिन्युअल करावं लागतं. ज्या इतर बाकी कुठल्याही बिल्डिंग्ज असतील त्याच्या बाबतीत किंवा इतर व्यवसायामध्ये मला वाटत नाही की दर 3 वर्षाला वगैरे रिन्युअल हा प्रकार असतो. होय. तर त्या अनुषंगानं आम्हाला पूर्तता करावी लागते. फार उदाहरणार्थ कधी बिल्डिंग असेल, टेक्निकल बाबींची पूर्तता करतोच आम्ही, पण ज्या नॉन टेक्निकल बाबी आहेत, उदाहरणार्थ बिल्डिंग असेल तर बिल्डिंग कंप्लिशन सर्टिफिकेट आहे का, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आहे का, पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे डॉक्युमेंट्स आहेत का, तर आम्ही अगोदरच रुग्णांच्या सेवेमध्ये व्यस्त असतो व त्याचबरोबर हे आम्हाला नॉन क्लरिकल कामामध्ये पण बराच वेळ द्यावा लागतो. तर हे करण्यासाठी आमचा परवाच पदग्रहण सोहळा झाला. त्यामध्ये माननीय अमित भैया देशमुख साहेब हे गेस्ट बनवून आलेले होते, तसेच आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब हे पण होते. तर त्यांच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की हे रिन्युअल आम्हाला लवकरात लवकर मिळावे व शासन स्तरावर पण आपण प्रयत्न करावेत की हे रिन्युअल, तशी इतरत्र ही मागणी होत आहे महाराष्ट्रामध्ये की 3 वर्षाच्या ऐवजी हे रिन्युअल 5 वर्ष करता जर आलं तर आम्हाला थोड़ा रिलीफ मिळेल आणि जास्त आम्हाला थोड़ा वेळ पेशेंटसाठी देता येईल. अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.